रामदूत अतुलित बल रामा अंजनी पुत्र पवन सुत राम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति जय संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए रघुपति किन्नी बहुत बढ़ाए तुम मम प्रिय भरतहि सम भाए सहस वदन तुम रोजस गावे हस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीश नारद सारद सहित अहिसा जप कुबेर दिखपाल जहान कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीवहि राम मिलाय राजपद दीना तुमरे मंत्र विभीषण लंकेश्वर भय सब युग जाना युग सहस्र योजन पर भान ताहि मधुर फल जान प्रभु मुद्रिका मेरी मुखि माई जगति रांगी गई अचर जनाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम देते राम तुम्हारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुगल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरन आपन तेज संहारो आपे तीनों लोक हाथ में लावे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत पीरा संकट से हनुमान छुड़ावे मन प्रभु वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संग के तुम रखवारे असुर निकंदन राम तुम्हारे जय दाता सबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रघुवर रघुपति वेदा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाए जहाँ जन्म हरि भक्त कहाए और देवता चिंतन करे हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल वीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव पिताई जो सत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होय जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि तेरा की जय नाथ हृदय महादेवा की जय नाथ हृदय महादेवा पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरहु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो सब संतन की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय। आज कथेचा 5वा दिवस नेहमीप्रमाणेच आपण गणपतीचं कुलदेवतेचं ध्यान करून आपण सुरुवात करू। आवाज कमी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते कैलासराना शिवचंद्रमौळे फणीन्द्रमाधा भ्रुकुटी धराळे कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मदपोनतारी सौराष्ट्रे सोमनाथंच्या श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकाल ओंकारममलेश्वरम् परिष्या वैद्यनाथंच्या डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णे शन्तु शिवालय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठेत् नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः ज्या ज्या स्थळी है मन जाय माझे ज्या ज्या स्थळी है निज रूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ध्यायेन मल्हारी देवं कनकगिरिनिभं मानसाभूषिताङ्गं श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधगुणगणैः सेव्यमानं कृतार्थे युक्ताङ्घ्रिदैत्यमूर्ध्नि डमुर्विलसितं नैषचरणाभिरामं नित्यां भक्तेषु तुष्टं स्वजनपरिवतं नित्यमोङ्कारगम्यम् आज कथेचा 5वा दिवस. काल आपण काय काय पाहिलं तिकडे थोडस जाऊ आणि मग पुढे कथेला आपल्या सुरुवात करता येईल. काल पाहिलं आपण ब्रह्माची विष्णूची उत्पत्ती कशी झाली, सृष्टीची सुरुवात कशी झाली, कशी सृष्टी निर्माण झाली, ब्रह्माला काय कार्य सोपवलं, विष्णूला काय कार्य सोपवलं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण काल केला. आणि ब्रह्मदेव कमळामध्ये कसे आले, त्यांनी कसा विचार केला, कशी त्यांनी तपश्चर्या केली, दोघांमध्ये कसं वाद झाला, त्याच्यातून महादेवाने त्यांना दोघांना कसं बाहेर त्याच्यातून काढलं. आणि प्रत्येकाला भेटीची अपेक्षा असते म्हणून प्रत्येक देवतेला त्यांनी शिवलिंग वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी शिवलिंग त्या ठिकाणी दान केलं, विश्वकर्माला तयार करायला लावलं आणि सगळ्यांना ते शिवलिंग दान केलं. आणि कर्पूर गौरव आपण जे म्हणतो शेवटी कर्पूर गौरव कर्णावतारम, त्या मंत्राचा सुद्धा आपण काल अर्थ पाहिला. अशा प्रकारे काल ह्या गोष्टींचा आपण विचार केला. शिवाला कोणते फुलं वाहावे, कोणते फुलं वाहू नये त्याचा विचार केला. स्त्री पुरुषाची उत्पत्ती कशी झाली त्याचाही काल आपण विचार केला. आता आज आपल्याला विचार करायचा आहे की कुबेराची उत्पत्ती कशी झाली, कुबेर कसा तयार झाला, कुबेराचं पहिलं आयुष्य काय होतं, नंतर तो कुबेर कसा काय झाला, ह्या गोष्टीचा आपल्याला आता विचार करायचा आहे. आपण आता सध्या रुद्र संहितेमध्ये आहोत. तर पूर्वीची गोष्ट अशी आहे, कुबेराचा पूर्व काळ कसा होता किंवा पूर्वेला कुबेर कसा होता या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. कांपिल्य नावाची नगरी होती, कांपिल्य नावाची नगरी. तिथे यज्ञदत्त नावाचा एक हुशार आणि विद्वान व्यक्ती त्या ठिकाणी राहत होता आणि त्याचा मुलगा होता गुणनिधी. हा गुणनिधी
तितकासा काही चांगला नव्हता, म्हणजे त्याला सगळ्या गोष्टीचं वाईट वळण, वाईट व्यसन अशा प्रकारचं ते होतं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की पालक खूप हुशार असतात, पण त्यांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी किंवा त्या पैसा कमवण्याचा गरजेचा आहे नाही अशातला भाग नाही, पण त्या ओघामध्ये आपण इतकं वाहून जातो की घरी आपल्याला मुलांकडे, आपल्या पालकांकडे, आई वडिलांकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी आपल्याला तितकासा वेळच राहत नाही. बाहेरच्या लोकांना आपण मार्गदर्शन करतो, चांगलं त्यांचं व्हावं असा आपण विचार करतो, पण थोडा वेळ तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलांनी आपल्या पालकांसाठी हा थोडा वेळ हात दिलाच पाहिजे. दिवसातून एखाद्या वेळेला तुझं काय झालं काय नाही, कारण काही वेळेला मुलांचं असं होतं की बाहेर कोणीतरी त्यांच्याशी गोड बोललं की त्या ओघामध्ये तिकडे वाहत जातात मुलं, आणि आपण दरवेळेस त्यांना म्हणतो अरे अभ्यास कर, असं कर, तसं कर, तो शेजारचा मुलगा असं करतो, तुला काय जमत नाही. तर आपण ते रागवत राहतो, बोलत राहतो, आणि त्या योगाने काय होतं की कालांतराने त्याला आपण वाईट वाटू लागतो, आणि त्याला वाटतं हे आपले, म्हणजे आपल्याला मोकळेपणाने हे राहूच देत नाही घरातले. आपण एखाद्या वस्तूला हात लावायला लागलं की ते म्हणतात अरे त्याला हात लावू नको, ते खराब होईल. पण त्याच्या मागचं जर कारण तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं तर तो तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित तुमच्याशी बोलायला लागेल. लहान मूल असतं आणि ते रांगत जातं, एखादी वस्तू त्याला आवडते आणि ते धरण्याचा तो प्रयत्न करतो. ती वस्तू जर वाईट असली तर आपल्याला असं वाटतं त्याने जर ते धरलं तर त्याला चटका बसेल, लागेल, काहीतरी मारेल, म्हणून आपण एक तर त्या बाळाला धरतो किंवा ती वस्तू उचलून घेतो. पण लहानपणापासूनच त्याच्या मनात काय विचार येतो, बाबा हे आपल्याला काहीच करू देत नाही, काहीच घेऊ देत नाही. ते बाळ लहान असतं, त्याला समजत नाही. पण ते जसं मोठं होईल त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं आणि वाईट ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये सांगण्यासाठी सुरुवात करा. थोडा वेळ त्यांच्यासाठी द्या. थोडा वेळ दिल्याने काय होईल की त्यांच्या मनातले जी भावना आहे त्या गोष्टी बाहेर निघतील. त्यांचे वाईट कुठे जर संगत त्यांना असेल तर त्या याच्यातून आपण त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. तर अशा गोष्टी पालकाने आवर्जून करायला पाहिजे. यज्ञदत्त नावाची जी व्यक्ती होती त्यांना त्या मुलाकडे तेवढं लक्ष देण्याची, त्यांनी काय झालं असेल त्यांचं त्यांना माहिती, पण त्या अनुभवाने या कथेच्या माध्यमातून आपण काय शिकायला पाहिजे. गोष्टीत आहे, गोष्टी सगळ्यांना माहिती आहे, पूर्वीपासून चालत आलेलं आहे, पुढे चालतच राहणार आहे, पण त्या गोष्टीच्या माध्यमातून काहीतरी आपण शिकायचं असतं. बऱ्याच गोष्टींच्या शेवटी तात्पर्य हा एक त्या ठिकाणी दिलेलं असतं किंवा ह्या कथेचं काय तात्पर्य आहे, तर आपण ते तात्पर्य त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आणि ह्या अनुसरून आपण आपल्या मुलांकडे अधूनमधून त्यांच्याशी चांगलं बोलणं, त्यांना चांगलं मार्गदर्शन करणे, ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. गुणनिधीला बऱ्याच गोष्टी वाईट त्या ठिकाणी होत्या आणि वडिलांना शेवटी राग आला. वडिलांनी त्याला घराच्या बाहेर काढलं आणि इकडे तिकडे तो मग हिंडायला लागला. एक दिवस काय झालं की त्याला खूप भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर तो शिवमंदिरात गेला. शिवमंदिरात थोडा अंधार होता. मग त्याने काय केलं, आता माणसाला ज्या वेळेला काही गोष्टीची गरज पडली तर तो काही जास्त विचार करीत नाही. त्याने आपल्या अंगातलं शर्ट काढलं आणि तो शर्ट त्या ठिकाणी मंदिरामध्ये त्याने त्याला पेटवून दिले किंवा काय आहे मंदिरात ते पाहण्यासाठी त्याने हे केलं. बऱ्याच कालावधीत त्या शिवमंदिरात कोणी दिवा लावलेला नव्हता, काही नव्हतं. त्याच्यामुळं शिवाला आनंद झाला किंवा कोणतरी आपल्या मंदिरामध्ये येऊन काहीतरी उजेड पाडला, काहीतरी आपल्या मंदिरात येऊन लावलं. शिवाला आनंद झाला आणि एक दीपदानाचं फळ त्याला त्या ठिकाणी ते मिळालं. म्हणून ह्या कथेपासून आपल्याला दीपदानाचं काय महत्व आहे ते सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायचं. आणि तपश्चर्याची त्या ठिकाणी शिवप्रभूंनी त्याला दीपदानाचं फळ त्या ठिकाणी त्यांचे दिवा लावल्यामुळे त्या ठिकाणी त्याला दिले गेलं. कारण त्या मंदिरात काय कालांतराने किती वर्षानंतर तो उजेड झाला असेल काय माहिती, आणि ते तसं त्याला फळ मिळालं. आणि यमदूत त्याला नंतर शेवटी घेऊन जायला आले. तर शिवदूत त्या ठिकाणी आले. त्याने म्हणलं नाही बाबा, शिवाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि किती कालावधीनंतर त्या मंदिरामध्ये त्याने उजेड केला, म्हणून त्याला त्या ठिकाणी तो आशीर्वाद मिळाला. म्हणून त्याला शिवदूत त्या ठिकाणी घेऊन गेले. कालांतराने शिवाच्या आशीर्वादाने तो कलिंग देशाचा
जो राजा होता त्या राजाच्या मुलाच्या रूपामध्ये त्याला जन्म मिळाला आणि त्या जन्मात त्याचं नाव होतं दम, असं त्याचं नाव त्या ठिकाणी त्या राजाने दिलं. कालांतराने कलिंग राजा मृत पावला आणि दम त्या ठिकाणी त्या गादीवर बसला. छान, कारण पूर्वी शिवाच्या आशीर्वादाने त्याला उपरती चांगली झालेली होती आणि चांगलं राज्य चाललं. त्यांनी राज्यामध्ये सगळीकडेच हे केलं की बाबा प्रत्येक शिव मंदिरामध्ये दिवा हा लागलाच पाहिजे. प्रत्येकाला तिने सांगितले किंवा दीप तुम्ही हा सगळीकडे लावलाच पाहिजे आणि दिवा लावल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. म्हणून त्यांनी अशा प्रकारे सगळीकडे त्यांनी एक नियम काढल्यासारखं काढला आणि कोणचंही मंदिर असो ते मंदिर विना दिव्याचं राहिलंच नाही पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी फतवा म्हणा किंवा नियम त्या ठिकाणी काढले आणि सगळीकडे दिवे लावले चालले, सगळीकडे दिव्यांचं हे चाललं आणि हा एक त्याला माध्यम झाला. आज जसं आपण कथा या परिवाराच्या निमित्ताने इथे ऐकतो तर हे परिवार एक माध्यम झालंय आपल्याला कथा ऐकवण्यासाठी. आणि राजा काय झाला, दम नावाचा जो राजा झाला तो एक माध्यम झाला सगळीकडे दिवा लावण्यासाठी. त्या कळत न कळत त्याला तो आशीर्वाद, दीपदानाचा तो आशीर्वाद त्याला मिळत गेला. आपण दिवाळीच्या वेळेस, लक्ष्मी पूजनाच्या वेळेस सुद्धा दिवे प्रत्येक ठिकाणी लावतो, म्हणजे देवीचं स्वागत आपण लक्ष्मीचं करतो. आणि पूर्वी प्रथा अशी होती, आता आहे का नाही, कोणी करतं का नाही माहित नाही. नवीन पंथी आणल्याच्या नंतर ती आधी आपण मारुतीच्या मंदिरात पाठवायचो. नवीन पंथी आणली की त्या आधी तेल वात घालून आधी मारुतीच्या मंदिरात ती पहिली पंथी लावायची, मग नंतर आपल्या घरात सगळीकडे ती पंथी लावायची. म्हणजे थोडक्यात येण्या प्रकाराने दीपदान हे व्हावं. आणि मातीपासून तयार झालेले शिवलिंगाविषयी आपण मागेच बोललो, तर मातीचं खूप महत्व आहे. तुम्ही चांदीचा, सोन्याचा असंच दिवा लावला पाहिजे अशातला भाग नाही. तुम्हाला जे शक्य होईल तसा दिवा तुम्ही त्या ठिकाणी लावावा. अशा प्रकारे बरचसं त्या ठिकाणी कालांतर झाला. त्याच्यानंतर तो सुद्धा दम नावाचा जो राजा होता तो सुद्धा शिवाच्या आशीर्वादाने शिवलोकात पुन्हा गेला आणि त्याला आशीर्वाद मिळाला की बाबा तुला कुबेर पद प्राप्त होईल, असं त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद मिळाला. तर वैश्रवण नावाचा जो म्हणजे पुलस्त्य नावाचे ऋषी, त्यांचा मुलगा वैश्रवण आणि वैश्रवण नावाचा त्यांचा मुलगा म्हणजे कुबेर, रावणाचा मोठा भाऊ. म्हणजे पहिल्या पत्नीपासून त्यांना जो झालेला हा पहिला मुलगा त्यांचा हा कुबेर. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पत्नीपासून ती काही कसा नावाची जी स्त्री होती तिच्यापासून हे दोन पुत्र त्यांना उत्पन्न झाले, म्हणजे 3 जण. तर रावण, कुंभकर्ण हे 2 जण आणि बिभीषण हे 3 जण ह्या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना त्या ठिकाणी उत्पन्न झाले. मग कुबेराला त्यांनी त्या ठिकाणी नाना प्रकारची तपश्चर्या त्या ठिकाणी करायला सांगितली आणि शिवाचं वरदान त्या ठिकाणी त्याला मिळत गेलं. त्यांनी अनेक प्रकारे हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर मग शिव प्रसन्न झाले. काय पाहिजे काय नाही, म्हणजे आम्हाला कुबेर पद तुम्ही जे देताल तुमचं सायुज्यता मला पाहिजे, तुमच्या जवळ तुम्ही मला ठेवा. अशा प्रकारे त्यांनी त्यांना आशीर्वाद मागितला. बरं म्हणे, काय हरकत नाही म्हणे. आणि त्याला कुबेर पद त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि शिवसायुज्यता त्याची तपश्चर्या त्या ठिकाणी पूर्ण होत आली. पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिव पार्वती एका वेळेस त्या ठिकाणी अवतरित झाली आणि त्याला पाहिलं, त्याला आशीर्वाद दिला, छान झालं. पण तो पार्वतीकडे एकटा पाहायला लागला कुबेर आणि पार्वतीला असं वाटलं हा आपल्याकडे काय पाहतोय, हा असं काय विचित्र नजरेने आपल्याकडे काय पाहतोय. म्हणून पार्वतीला राग आला. पार्वतीला राग आल्याच्या नंतर त्याचा डावा डोळा आपोआपच फुटला गेला म्हणा किंवा त्याला डाव्या डोळ्याची दृष्टी आपोआपच नाहीशी झाली. तरी तो एका डोळ्याने तिच्याकडे पाहायलाच लागला. मग पार्वतीला असं वाटलं की हा आपल्याकडे वाईट नजरेने पाहतो. म्हणजे कु म्हणजे आपण काय म्हणतो वाईट, म्हणजे कुबेर. मग ते पार्वतीला शिवाने समजून सांगितलं, अगं म्हणे हा तुझा मुलगाच आहे
त्याच्यामुळे तू काय असं त्याच्याविषयी असं मनामध्ये काही हे ठेवू नको की बाबा हा तुझ्याकडे काही वाईट नजरेने पाहतो, असं काही तू मनामध्ये विचार आणू नको. हा चांगलाच आहे. आणि आपली तपश्चर्या तिने केली म्हणून पार्वतीने त्या ठिकाणी त्याला पुन्हा आशीर्वाद दिला की दोन दृष्टीने, म्हणजे दोन डोळ्याने आपल्याला जे दिसतं तेच तुला एका डोळ्याने व्यवस्थित दिसत, असं त्यांनी त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद दिला. आणि कुबेर पद त्या ठिकाणी प्राप्त त्याला झालं. आणि शिव पार्वती आपापल्या नगराकडे त्या ठिकाणी निघून गेले आणि शिवाचं सानिध्य त्याला प्राप्त झालं. आता हा कुबेर म्हणल्यावर श्रीमंतच, म्हणजे त्याची जी राहण्याचं किंवा याचं स्थान आहे ते मग सुवर्ण सगळं. म्हणजे रावणाची जी सुवर्ण जी लंका होती, तर काही कथेमध्ये असं आले की ही कुबेराची होती सुरुवातीला, आणि मग रावणाने त्याच्याहून ती हिसकावून घेतली आणि तो त्या याचा राजा झाला, असं काही कथेत आहे. काही कथेमध्ये असा उल्लेख आहे की पार्वतीने हट्ट धरला की बाबा सगळ्या लोकांना राहायसाठी खूप छान ठिकाण आहे, आणि मग तुम्ही आपल्यासाठी का बरं असा एखादा महाल बांधत नाही. तर शिवाने सांगितलं आपल्या ते काही नशिबात नाही म्हणे, आणि कुठं भानगडीत पडायचं, आपलं आपलं हेच बरं आहे म्हणे कुठं. पण ते स्त्री हट्ट असा असतो की ऐकावंच लागतं. मग त्यांनी आपली सुवर्ण लंका त्या ठिकाणी, सुवर्ण महाल त्या ठिकाणी तयार केला. मग आता वास्तू शांतीला पूजेला कोणाला तरी बोलवणं गरजेचं आहे. मग आता महादेवाच्या तिथे पूजेला कोण जायचं, कोण एवढा हुशार आहे. तर रावण हा खूप विद्वान होता. म्हणजे त्या एका स्त्रीच्या त्या अपहरणामुळे त्याला हे पाप प्राप्त झालं, पण रावणाला सगळ्या विद्या प्राप्त होत्या. तर रावणाला पाचारण केलं पूजेसाठी. रावणाने विधी केला, हे केलं, आणि सगळं विधी झाल्याच्या नंतर आता दक्षिणा काय द्यायची, काय द्यायची म्हणे महालच देऊन टाका म्हणे. मला काय करायचं म्हणे तुम्हाला तरी सोन्याचा महाल, तुम्ही आपलं स्मशानात राहता म्हणे, काय करायचं म्हणे तुम्हाला, नकोच म्हणे तुम्हाला, आपलं तुमची जागाच ठीक आहे म्हणे, तुम्हाला हा महाल काही कामाचं नाही. ते मागितल्याच्या नंतर मग शिवानी, अशी कथा आहे की तो महाल तिथून सुवर्ण महाल उचलून, म्हणजे रावण ज्या ठिकाणी राहत होता लंकेमध्ये तिथे तो स्थापन केला, अशी कथा ऐकण्यामध्ये बऱ्याच वेळेला येते. आणि दुसरं असं किंवा कुबेराकडून सुद्धा तिने हिसकावून घेतली, अशी ही कथा दोन प्रकारच्या त्या ठिकाणी ऐकण्यात येतात. असा हा कुबेर आपण या ठिकाणी पाहिला. इति रुद्रसंहितायां 19तमोऽध्याय गुणाः. चालू कर आम्ही साथ द्या. चालू करा ना तुम्ही, चालू करा. हो आहे माहिती अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्. मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. मधुराधिपतेरखिलं मधुरम्. अधरं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. मधुराधिपते
मधुरा वेणुर मधुरा वेणुर मधुरा वेणुर मधुरा पाणिर मधुरा पादौ मधुरा पाणिर मधुरा पादौ मधुरा नृत्यं मधुरं सत्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं सूक्तं मधुरं सूक्तं मधुरं सूक्तं मधुरं सूक्तं मधुरं रूपं मधुरं दिव्यं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलम् करणं मधुरं करणं मधुरं करणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं गोपा मधुरा लीला मधुरा गोपा मधुरा लीला मधुरा ज्योत्स्ना मधुरा ज्योत्स्ना मधुरा ज्योत्स्ना
ब्रह्मचार्यांचा आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी कुबेराला कुबेर पद प्राप्त झालं. त्याचं काय काय कोणी त्याच्यानंतर ते घेऊन गेलं, अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्याचा विचार केला. कुबेराच्या वेळेस ज्यावेळेस कुबेराचा त्या ठिकाणी सगळी प्रार्थना झाली, कुबेर त्याच्या त्या ठिकाणी निघून गेला. संध्या नावाची एक स्त्री त्यावेळेला ब्रह्मदेवापासून तिची उत्पत्ती झाली, संध्या नावाच्या स्त्रीची. आणि त्या स्त्रीचं कथन आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचंय. व काय होती ती संध्या? आपण त्रिकाळ संध्या म्हणतो किंवा संध्याकाळ जो असतो, सकाळ दुपार आणि संध्याकाळ, म्हणजे दोन ज्या वेळेला एका ठिकाणी मिळतात त्याला म्हणतात संध्याकाळ. तर सकाळ आहे, मध्यान्ह आहे म्हणजे दुपारी भर दुपारी 12च्या वेळेला, आणि संध्याकाळच्या वेळेला, असं याला संध्या म्हणतात. मग ही संधी हा विषय कुठून निर्माण झाला, काय झालं? तर संध्या एक स्त्री त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी त्या ब्रह्माच्या याच्यातून सुद्धा त्यावेळेला उत्पत्ती झाली. आणि उत्पत्ती झाल्याच्या नंतर त्या स्त्रीचं काय करावं अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी विचार केला. त्या स्त्रीला तिने देवतेचं ध्यान करत राहिली, देवतेचं स्मरण करीत राहिली, आणि कालांतराने तिच्या मनामध्ये कामभावना निर्माण झाली. कामभावना निर्माण झाल्यामुळे ती मनामध्ये थोडीशी विचलित झाली की बाबा एकदमच असं कसं काय आपल्या मनामध्ये निर्माण झालं. आणि थोडीशी ती त्या ठिकाणी विचलित झाली. मनामध्ये विचार करता 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 त्या ठिकाणी ती चंद्रभागा नदीचा ज्या ठिकाणी उगम आहे त्या पर्वतावरती चालले गेले. चंद्रभागेचा जो नदीचा उगम आहे त्या पर्वतावरून तिथून तो उगम चालू होतो, त्या उगमाच्या ठिकाणी ते चालले गेले. आता ती ब्रह्मदेवापासून उत्पत्ती झालेली असल्यामुळं वडिलाला मुलीची म्हणा मुलाची फिकर असतेच आहे. मग काय करावं बाबा, तिथे त्या ठिकाणी जाऊन बसली जिथून चंद्रभागेचा उगम आहे. त्यांनी आपल्या त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना त्या ठिकाणी पाठवलं की बाबा असं असं झालेलं आहे. आणि ती एक स्त्री त्या ठिकाणी चंद्रभागेचा जो डोंगर आहे त्या डोंगरावरती त्या ठिकाणी जाऊन बसली. तू तिला मार्गदर्शन कर की बाबा काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय केल्याने काय फळ मिळतं. ती थोडीशी मनामध्ये अस्थिर झालेली आहे किंवा तिच्या मनामध्ये एक वेगळाच विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळं ती थोडीशी अस्थिर झालेली आहे. मग त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तिला मार्गदर्शन केले किंवा तू शिव उपासना कर. त्या शिव उपासनेच्या माध्यमातून तुला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी तुला प्राप्त होतील आणि तू त्या मार्गाने जाय भाऊ. असं मनामध्ये तू काही खूप तुझ्या अविचलता त्या ठिकाणी मनामध्ये निर्माण ठेवू नको, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी तिला सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर ती चंद्रभागेच्या शिखरावर गेली. तर त्या सरोवराचं नाव होतं बृहल्लोलित, असं त्या सरोवराचं नाव होतं. त्या ठिकाणी ती बसली होती. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी वसिष्ठाला तिच्या जवळ पाठवलं आणि संध्याच्या नंतर तपश्चर्या करायला तिने सुरुवात केली. तपश्चर्या करता करता चारही युग संपून गेले तरी तिची तपश्चर्या चालूच होती. म्हणजे फळ केव्हा मिळतं, आपण कालच विषय झाला किंवा एक फूल वाहिलं की आपल्याला 4 चाकी वाहन मिळतं, पण तिचे चारही म्हणजे चारही त्या ठिकाणी युगांची समाप्ती झाली तरी तिला त्याचं फळ मिळालं नाही. आणि तिची तपश्चर्या चालूच होती. आणि तपश्चर्या चालू असताना
शिवाने त्या ठिकाणी शिव प्रगट झाले आणि शिवाने तिला आशीर्वाद दिला आणि शिव एकदम समोर दिसल्यावर तिलाही लक्षात येईना किंवा आपण काय मागावं, काय यांच्याकडे हे करावं. अशा प्रकारे तिने त्या ठिकाणी शिवाला काहीच मागण्याचं तिचं धाडसच झालं नाही. बाबा एकदम समोर आपल्याला अनभिज्ञ आपल्याला जर कोणी समोर दिसलं तर आपण एकदम गांगरून जातो, वा एकदम कसं काय आपल्या समोर आलं. स्त्रीच्या बाबतीत मात्र आई वडील किंवा माहेरचं आलं की ती मात्र एकदम प्रफुल्लित होऊन जाते. अरे आले आले आले, या बसा बसा बसा, असा प्रकार होतो. पण हिला काहीच सुचना किंवा काय बोलावं, काय मागावं किंवा आपल्या कोणत्या तपश्चर्याच्या माध्यमातून हे झालं हे तिला ते काही लक्षात येईना. वसिष्ठांच्या मार्गदर्शनातून तिने शिवाची तपश्चर्या केली आणि तिला ते प्राप्त झालं. इति रुद्रसंहितायां पंचमोऽध्याय गौडः. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा बिला करुणी दाती, करुणी दाती, देहालाया लाभे मुक्ती, देहालाया लाभे मुक्ती. संध्येला त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला. अशीच कथा गुरुचरित्रात आलेली आहे. दत्तप्रभूंचा म्हणजे तिघांनी सुद्धा बालक
भिक्षा मागण्यासाठी अनुसयाकडे गेली आणि त्या ठिकाणी तिला प्रार्थना केली किंवा तू अशा अशा प्रकारे आम्हाला अन्न वाढ. आणि अन्न वाढायला आल्याच्या नंतर ते बाळरूप त्या ठिकाणी झाले आणि बाळरूप झाल्याच्या नंतर ती गाई रडायला लागली. अशा प्रकारे ती गुरुचरित्रात कथा आली आणि तिची पती ज्या वेळेला घरी आले अत्रि ऋषी की बाबा काय झालं काय नाही हा सगळा प्रकार पाहून, तर ती सुद्धा त्यावेळेला इतकी हे झाली होती किंवा काय मागू माझ्या पतीला. ते म्हणले तुझ्या आशीर्वादाने किंवा तुझ्या तपश्चर्याने तिन्ही देव आपल्या घरात आज आलेले. तुझी एवढी तपश्चर्या आहे की हे तिघ जण आपल्या इथे आलेले आहेत, मग आपण काय मागायचं. तर ते जसं संध्येचं झालं किंवा काय मागावं हे तिला समजा, काय बोलावं हे तिला समजा, तसं अनुसयाचं सुद्धा त्या ठिकाणी झालं. आणि काहीच न कळायला लागल्यामुळे तिने काय केलं की शिवाची स्तुती त्या ठिकाणी सुरुवात केली. व काय मागावं हे काही समजलं म्हणून मग तिने शिवाची स्तुती त्या ठिकाणी सुरुवात केली. निराकारं ज्ञानगम्यं परं येनैव स्थूलमपि अन्तश्चित्यं योगिभिरस्तस्य रूपं तुभ्यं लोककर्ते नमोऽस्तुते. सर्वं शान्तं निर्विकल्पं निराकारं ज्ञानगम्यं स्वप्रकाशिनविकारम् खाद्वं प्रत्यं ध्वान्तमार्गं रूपं यस्य त्वां नमामि प्रसन्नम्. एकं शुद्धं विमापि विजानां चिदानन्दसहजं चाविकारी नित्यानन्दं सत्यभूति प्रसन्नं यस्यं श्रितं रूपमस्यै नमस्ते. विद्याकारोद्भावनितं प्रभिन्नं सात्वं छन्दं देयमात्मस्वरूपम् सारं सारं पावनानां पवित्रं तस्मै रूपं यस्य चैवं नमस्ते. यत्वाकारं शुद्धरूपं मनोज्ञं रत्ना स्वच्छकर्पूरगौरम् इष्टाभीते शूलमुण्डये दधानं हस्तैर्नमो योगयुक्ताय तुभ्यं. गगनं भूमिर्दिशाश्चैव सलिलं ज्योतिरेव च पुनः कालश्च रूपाणि यस्य तुभ्यं नमोस्तुते. अशा प्रकारे संध्येची प्रार्थना सुरुवात केली. व आपल्याला काही वेळेला आपण हुशारीने लक्षात ठेवावं की एखाद्याशी आपल्याला काही बोलायचं जमलं नाही तर मौनम सर्वार्थ साधनम, शांततेने त्याच्यातून आपल्याला काय मार्ग काढता येईल तो आपण मार्ग काढावा. आणि अशा प्रकारे तिने स्तुती आरंभ केली. स्तुती आरंभ केल्याच्या नंतर शिव त्या ठिकाणी प्रकट झाले. ते सगळं पाहण्यासाठी काय झाले की ब्रह्मा आणि विष्णू ते सुद्धा त्या ठिकाणी आले. म्हणजे पहा कसं असतं, मिळायचं असलं तर सगळंच मिळत चालतं. म्हणजे तिने तपश्चर्या केली एकाची आणि तिला ते सगळंच प्राप्त झालं. ब्रह्मा विष्णू त्या ठिकाणी आणि महेश हे तिघही जण त्या ठिकाणी अवतरित झाले आणि तिच्याशी त्यांनी संवाद केला की बाबा काय आहे तुझी तपश्चर्या काय केली. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. मग संध्येने त्यांना त्या ठिकाणी वरदान मागितलं. वरदान काय मागितलं की बाबा माझा उगम झाला, माझा जन्म झाल्याबरोबरच माझ्या मनामध्ये काम इच्छा जी निर्माण झाली, तर तुम्ही असा आशीर्वाद मला द्या की तारुण्यामध्येच ती इच्छा माणसाच्या मनामध्ये स्त्रीच्या मनामध्ये निर्माण व्हावी, बालपणी ती इच्छा मनामध्ये निर्माण होऊ नये. अशा प्रकारे तुम्ही मला ती आशीर्वाद द्या. आणि दुसरं असं की जो मी पती करील त्या पतीच्या व्यतिरिक्त माझ्या मनामध्ये कोणाचाही विचार त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये नाही आला पाहिजे. आणि माझ्याविषयी जर कोणाच्या मनामध्ये असा जर विचार आला तर त्याचं पुरुषत्वच नष्ट झालं पाहिजे. अशा प्रकारे तिने वेगवेगळ्या प्रकारच्या
त्या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद मागून घेतला आणि माझा पती तिच्या मनामध्ये ज्या ऋषींनी तिला मार्गदर्शन केलं होतं त्या ऋषीच तिचा पती व्हावा असं तिच्या डोक्यामध्ये होतं. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पहिल्यांदाच कोणाला तरी पाहिलं तर ते आपल्याला आवडायला लागतं आणि तोच आपला पती व्हावा वसिष्ठ ऋषी अशी तिच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि ती तपश्चर्येला पुन्हा लागली. तपश्चर्येला लागली त्याच्यानंतर सांगितलं किंवा तुझ्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी प्रायश्चित्त आहे. आपल्या मनामध्ये जर काही वाईट विचार आले विकार आले त्याच्यासाठी सुद्धा प्रायश्चित्त आहे. तर मग काय दरवेळेस आपण कोणाला विचारू शकत नाही कोणाला काही म्हणू शकत नाही पण नामस्मरणाच्या माध्यमातून तुम्ही ते प्रायश्चित्तापासून आपण प्रायश्चित्त घेऊ शकतो आणि त्या पापापासून आपण दूर जाऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने लक्ष ठेवायचं मनामध्ये काही जर आपले विकार आला कोणाविषयी जर काही वाईट भावना आली तर आपण एक नामस्मरणाची एक माळ आपण आपली जपावी म्हणजे ते प्रायश्चित्त आपलं समजून चालायचं. ती माळ आपल्या बँकेत जमा होणार नाही हे लक्षात ठेवायचं म्हणजे ती आपली प्रायश्चित्ताची माळ आहे असं समजून हे करायचं नाही हो आपली आज झाली माळ आहे आता आपल्याला करायची गरज नाही. तर ते प्रायश्चित्त म्हणून आपण ती एक माळ आपला जो रोजचा नियम आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण ती त्या ठिकाणी करावी. अशा प्रकारे त्या ठिकाणी तिला ते प्रायश्चित्त झालं. मग प्रायश्चित्त झाल्याच्या नंतर हे तिचं ते दोष तिच्या मनामध्ये तो सतत घुटमळत राहिला किंवा आपल्या मनामध्ये ही भावना अशी का निर्माण झाली. मग त्या ठिकाणी शिवानी तिला सांगितलं की तू तुझा देह अग्नीमध्ये त्याग कर आणि मग नंतर त्याच्यानंतर तुला चांगला सुवर्ण देह तुला त्या ठिकाणी मिळेल आणि तुझ्या मनातला जो दोष आहे हा दोष तुझ्या मनातला निघून जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. पूर्वी पाराशर नावाचे ऋषी होते पहा. पाराशर नावाच्या ऋषींना त्यांची इच्छा की या सगळ्या देवी देवतांनी आपल्याकडे जेवण करावं. बऱ्याच जणांची इच्छा असते किंवा सत्पुरुष आले चांगले आले की आपल्याकडे त्यांनी जेवण करावं असं त्यांची इच्छा असते काहीतरी घ्यावं. तर त्यांनी प्रत्येकाला विचारलं की बाबा तुम्ही माझ्याकडे जेवायला सगळ्यांनी टाळाटाळ केली की बाबा ठीक आहे पाहू सांगू करू अशा प्रकारे. पण एक वेळेस असा योग आला की बाबा सगळेजण एका ठिकाणी भेटले आणि तेव्हा तुम्ही आता माझ्याकडे जेवायला आलंच पाहिजे. मग त्यांनी काय केले किंवा सगळ्यांनी विचार केला याच्याकडे तर आपल्याला जेवायला जायचं नाही पण मग आता कसं काय करावं. ते त्यांनी प्रस्ताव टाकला किंवा तुम्ही सूर्यापासून तुम्ही अन्न तयार करा म्हणजे गॅसवर नाही शेगडीवर नाही चुलीवर नाही अशा प्रकारे कुठूनच नाही. तुम्ही सूर्याची किरणे एवढे तापवा की त्याच्यापासून तुम्ही अग्नी तयार करा आणि सूर्याच्या किरणापासून सगळा स्वयंपाक तुम्ही तयार करा. आता आपण साधं कवळवून संपल्याच्या नंतर थोडा वेळ जर आपण उन्हात बसलो तर आपल्याला त्याचे चटके बसतात. तर सूर्याची किरण एवढे तापवायचे म्हणजे तो किती तेज त्या ठिकाणी येईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तेवढं ठीक आहे काय हरकत नाही. तर सामर्थ्य एवढं होतं की त्यांनी त्या सूर्याची किरण तेवढे त्या ठिकाणी त्यांनी सूर्याला प्रार्थना करून निर्माण केले आणि त्यांचा देह सगळा भस्म होऊन गेला. देह भस्म झाला कारण एवढं सूर्याचं तेज आल्याच्या नंतर जिवंत राहू शकत नाही माणूस. तर देह सगळा त्यांचा भस्म झाला आणि पुनर्देह त्यांना त्याच्यानंतर प्राप्त झाला म्हणजे हा शुद्ध देह त्यांना प्राप्त झाला आणि या शुद्ध देहापासून त्यांची मग ह्या सगळ्या देवतांनी त्यांचा जय जयकार केला आणि तसंच संध्येचं सुद्धा झाले किंवा संध्येला सांगितलं की तू यज्ञामध्ये तुझा देह त्याग कर आणि देह त्याग केल्याच्या नंतर त्या यज्ञापासून तुझा जो देह निर्माण होईल तो देह तुझा सुवर्णयुक्त म्हणजे शुद्ध देह. सोनं सगळ्यात शुद्ध मानलेलं आहे म्हणजे सोन्याला कशाचा दोष नाही. तर तुझा देह तसा निर्माण होईल म्हणून मेधातिथी नावाच्या ऋषींचा यज्ञ त्या ठिकाणी चालू असताना तू त्या यज्ञामध्ये तुझी आहुती दे असं त्यांनी सांगितलं. असं सांगितल्याच्या नंतर तिला मान्य झालं कारण शिवाने तिला ते सगळं सांगितलं होतं आणि ते मान्य झालं. आणि मान्य झाल्याच्या नंतर तिने मेधातिथी ऋषी नावाच्या त्या ऋषींचा जो यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये त्यांनी तिचा देह त्याग केला आणि मग नंतर सुवर्णमय त्या ठिकाणी तिचा देह
ही सुंदर देह त्या ठिकाणून निर्माण झाला आणि ती अग्नीतून पुन्हा प्रकट झाली. मेधातिथी ऋषींना इतका आनंद झाला की त्यांनी तिला मुलीच्या स्वरूपात त्या ठिकाणी त्यांनी तिला स्वीकार केला. तर ह्या संध्येचे 3 भाग झाले. पहिला भाग, मधला भाग आणि तिसरा भाग. तर त्यांनी सांगितलं की पहिला म्हणजे हे 3 प्रकारच्या संध्या, म्हणजे 3 वेळेस सुद्धा तुम्ही देवतेंचं नामस्मरण करावं, हा त्याच्या मागचा थोडक्यात उद्देश. संध्या म्हणजे उगाच तुम्ही नाकाला हात लावून बसले, अमुक बसले, तसं बसले, असं काही नाही. तुम्हाला ते काय त्या देवतेचं स्मरण राहावं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ती संध्या करावी. तर त्यांनी सकाळची संध्या ही देवतेंसाठी सांगितलेली आणि संध्याकाळची जी आहे ही पितरांसाठी त्यांनी सांगितलेली. म्हणजे पितरांचं आपल्याला ऋण किंवा त्यांचं स्मरण आपल्याला जर करायचं असलं तर, म्हणजे पूर्वी हे दिवा लावणे किंवा देवतेजवळ बसणे, तर हे त्याच्या मागचं कारण असावं किंवा त्या निमित्ताने आपण पूर्वजांसाठी तो दिवा लावतोय म्हणा किंवा देवाजवळ दिवा लावतोय, असं काहीतरी त्याच्या पाठीमागचं ते कारण असावं. पण आता कालांतराने तो प्रकार आपला हळूहळू बंद झाला. म्हणून त्रिकाळ संध्या, ह्या संध्या नावाची जी स्त्री आहे तिच्यापासून ही त्रिकाळ, हे 3 काळ त्या ठिकाणापासून सुरुवात झाली. संध्या अवतरित झाली त्या ठिकाणी मेधातिथी ऋषींना खूप आनंद झाला, खूप म्हणजे काय विचारता सोय नाही. आणि यज्ञातून त्या मुलीची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली, म्हणजे तो खूप आनंदाचा दिवस. इतका आमोद त्यांनी शब्द दिला, म्हणजे त्या आनंदाला काही पारावरच राहिलेलं नाही. अशा प्रकारे मेधातिथीला खूप आनंद झाला, खूप त्या ठिकाणी आनंद उत्सव त्यांनी त्या यज्ञाचे तिथे सुरुवात केली. मग आता तिचा विवाह करायचा आहे, कारण ती त्याच्यातूनच उत्पन्न झाली, तर ती तरुणच होती आणि तिचा विवाह त्या ठिकाणी करायचा आहे. चंद्रभागेच्या ठिकाणी तिने तिची उपासना केली आणि त्या चंद्रभागेच्या तिथून त्या मेधातिथींचा ऋषी त्या ठिकाणी जवळच होता आणि नाना प्रकारच्या तीर्थ त्या ठिकाणी अवतरित झाले. गंगा, सिंधू, सरस्वती च यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्र तनया, चर्मण्वती, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती, महासुर नदी, ख्याता, जया, गंडकी, पूर्णा, पूर्ण जलय समुद्र सहित कुर्वन्तु मंगलम. क्षिप्रा नावाच्या नदी सोबत त्यांचे जे आश्रम ज्या ठिकाणी होता, क्षिप्रा, वेत्रवती, महासुर नदी. तर ह्या श्लोकामध्ये क्षिप्रा नदीचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. तर या क्षिप्रा नदीच्या तिथे त्या ठिकाणी 7ही नद्यांचा त्या ठिकाणी उद्गम त्या ठिकाणी झाला असा तिने त्या ठिकाणी सांगितलं. वसिष्ठ ऋषींना तिने पतिरूपामध्ये प्राप्त केलं. पतिरूपात प्राप्त केल्याच्या नंतर शुभ आणि श्रेष्ठ अशा प्रकारचे 2 मुलं त्या ठिकाणी तिला प्राप्त झाले. हा प्रसंग जो आपण संध्येचा पाहिला, हे चरित्र जे आपण आतापर्यंत संध्येचं वाचलं, हे चरित्र आपण पठन केलं, श्रवण केल्याने आपल्याला काय लाभ मिळतो, आपल्या सगळ्या कामना या ठिकाणी पूर्ण होतात. आणि अन्यथा आपलं जे मन भटकलेलं असेल, विचारत असेल, काहीतरी आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तर ते त्या ठिकाणी थांबून जातात आणि चांगले विचार आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात. कामदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेवापासून कामदेवाची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. नारदांनी पुन्हा प्रश्न विचारला किंवा कामदेवाने काय काम केलं, आणि पाठीमागे आपण पाहिले किंवा कामरती नावाची दक्ष प्रजापती नावाचा जो राजा होता, त्याला अनेक मुलींचा जन्म त्याच्याकडे झाला. अशा प्रकारे ती कथा आहे. तर कामदेवाची उत्पत्ती सुद्धा ब्रह्मदेवाने केलं. कारण कामदेवाची उत्पत्ती नाही जर केली तर हे संतती वाढणे किंवा संतती पुढे चालणे हा प्रकारच थांबून झाला. म्हणजे शिवाने असं काही उत्पत्ती केलं नसल्यामुळे यांना काहीतरी पर्याय करणं गरजेचं होतं, म्हणून कामदेवाची उत्पत्ती त्या ठिकाणी केली.
आणि ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणजे दक्ष राजा. दक्ष राजाला सांगितले की बाबा तुझी एखादी मुलगी त्याला दे, तुला भरपूर मुलगी आहे. तर घामापासून म्हणजे दक्ष राजाच्या घामापासून एका मुलीची उत्पत्ती झाली, तिचं नाव रती. त्या रतीचा विवाह त्यांनी त्या ठिकाणी कामदेवाशी त्या ठिकाणी लावून दिला. आता कथा अशीच पुढे पुढे चालली आणि पुढे आपल्याला शिवाच्या विवाहाकडे आपल्याला जायचंय. तर कामदेवाला त्यांनी त्या ठिकाणी शिवाकडे पाठवलं की बाबा तुम्ही त्या ठिकाणी जा आणि शिवाला त्या विवाह करण्याविषयी तुम्ही तयार करा, अशा प्रकारे ते त्यांना सांगू लागले. आणि तो त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जाऊ लागला. पुढे जाता जाता त्याच्या माध्यमातून तो शिवाला काम भावना त्या शिवाच्या मनामध्ये निर्माण व्हाव्या. कारण शिव हा जो म्हणजे वैराग्ययुक्त आहे, त्याला ह्या गोष्टीशी काही घेणंच नाही. पण काही राक्षसांचा वध शिवाच्या पुत्रांपासून आणि पार्वतीपासून होणारा होता. म्हणजे त्या राक्षसांनी तसं वरदानच मागितलेलं होतं. त्यामुळे हे लग्न करण्यात त्यांना गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्या कामदेवाला त्या ठिकाणी पाठवलं आणि कामदेव त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते त्यांची कामना त्या ठिकाणी ते बाण त्या शिवावर टाकू लागले. शिवाला त्या विषयाकडे जायचंच नसल्यामुळं त्यांचं ते काही डोक्यात ते काही बसेना. त्याआधी आपण त्या कामदेवाने त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांनी बरेचसे त्या ठिकाणी नियम त्या ठिकाणी त्यांनी घालून दिले किंवा तुम्ही असं करावं. पण शिव काही त्याला प्रसन्न होईना आणि तो त्याचं काम करत जाय. शिव त्यांच्या तपश्चर्येमध्ये राहिले. त्याच्यात ज्योतिर्लिंगाची एक त्या ठिकाणी कथा त्यांनी सांगितलेली किंवा प्रथम ज्योतिर्लिंग जे आहे हे सौराष्ट्राचं जे ज्योतिर्लिंग आहे, सौराष्ट्र सोमनाथ, जे आपण हा श्लोक रोज म्हणतो. तर हे सौराष्ट्र ज्योतिर्लिंग कसं तयार झालं, काय होतं तिथे किंवा कशामुळे कोणामुळे त्या सौराष्ट्र ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली आपण ते पाहू. यो धत्ते निज मायैव भुवना कारं विकारोज्झितो यस्याहो करुणा कटाक्ष विभवौ स्वर्गापवर्गाभिधौ प्रत्यग्बोध सुखाद्वयं हृदि सदा पश्यन्ति यं योगिना तस्मै शैल्यसुतार्चितार्भवपुषे शाश्वन्नमस्ते जसे. सगळ्या देवतांची प्रार्थना केली की तुम्ही सगळे तेजोमय आहात, तुम्ही सुंदर आहात. अशा प्रकारे शिवाची त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली. तुमचं अर्ध शरीर पुरुषाचं आहे, अर्ध स्त्रीचं आहे, म्हणजे तुम्ही अर्ध नारी नटेश्वर आहात. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. कृपाललित वीक्षणं स्मितमोज्ज्वक्राम्बुजं शशाङ्ककलयोज्ज्वलं शशीतमघोरतापत्रयं करोतु किमपि स्फुरत्परमसौख्यसच्चिद्वपुः धराधरसुता भूद्वलितं महोत्मङ्गलम्. तुमचं नाव हे अत्यंत मंगलरूप आहे आणि छान तुमचं नाव आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी त्याची शिवाची स्तुती करण्यास सुरुवात केली. आता आपल्याला हे जे 12 ज्योतिर्लिंग आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि त्याचे उपज्योतिर्लिंग सुद्धा त्यांनी सांगितलेले की 12 ज्योतिर्लिंगाच्या बरोबर उपज्योतिर्लिंग सुद्धा अशा प्रकारचे 12 ज्योतिर्लिंग आहे. तर हे ज्योतिर्लिंग काय करणार आहे आपण मागेच पाहिले की शिवपूजनाने आपल्या दुःखाचा नाश होतो, सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. इथे पुन्हा शिवाच्या नैवेद्याचा उल्लेख पुन्हा या ठिकाणी आलाय की बाबा शिवलिंगाचं जे प्रसाद आहे तुम्ही घेतला तरी तो त्या ठिकाणी चालू शकतो, त्याच्यात काहीच दोष नाही.
तर उपज्योतिर्लिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. सोमनाथाचं जे उपज्योतिर्लिंग आहे ते अंतकेश्वर नावाचं उपज्योतिर्लिंग आहे आणि ते मही नावाची जी नदी आहे त्या नदीच्या आणि समुद्राच्या संगमावर ते त्या ठिकाणी आहे. दुसरा आहे मल्लिकार्जुन, शैल्यम मल्लिकार्जुनम आपण जे म्हणतो, तर त्याचं उपज्योतिर्लिंग जे आहे भृगु कक्ष मध्ये ते स्थित आहे आणि ते महान सुख देणार आहे आपल्याला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आलंय महाकाल. महाकालाचं उपज्योतिर्लिंग आहे दुग्धेश्वर, ते नर्मदेच्या काठावर आहे आणि त्याचे पूजन केल्याने आपल्याला सगळ्या पापाचं त्या ठिकाणी नाश सगळ्या पापांचा होऊन जातो. ओंकारेश्वरचं उपज्योतिर्लिंग आहे कर्दमेश्वर, ते बिंदू सरोवराच्या तटावर आहे, त्याने आपले मनोवांछित कामना पूर्ण होतात. केदारेश्वरला जाणं कठीण आहे, बरीचशी मंडळी जाऊनही आलेली असेल केदारेश्वरला, पण ज्यांना काही शक्य नसेल तर त्याचं उपलिंग त्यांनी भूतेश्वर म्हणून त्यांनी सांगितलेले, हे यमुनेच्या तटावर आहे. आता ह्या ज्योतिर्लिंगाचा आपल्यालाही शोध घ्यावा लागेल तितकंसं कुठं आहे किंवा काय आहे, पण त्या कथेमध्ये त्यांनी त्या उपज्योतिर्लिंगाचे नाव, म्हणजे आपण जर त्या ज्योतिर्लिंगापर्यंत जरी जाऊ शकलो नाही तर निदान त्या उपज्योतिर्लिंगाचे तरी आपल्याला दर्शन व्हावं. त्याच्या हे सगळं पापांचा आपला नाश करणार आहे. त्याच्यानंतर आहे भीमाशंकर, आपल्या पुण्याच्या जवळ जे आहे, तर त्याचं उपज्योतिर्लिंग आहे भीमेश्वर, हे सह्याद्री पर्वतांच्या त्या ठिकाणी आहे. नागेश्वर जे ज्योतिर्लिंग सांगितलेलं आहे त्याचं उपज्योतिर्लिंग आहे भूतेश्वर. मल्लिका सरस्वती या तटावर ते त्या ठिकाणी आहे. आणि रामेश्वरचं जे रामेश्वर पासून गुप्तेश्वर नावाचं ते उपज्योतिर्लिंग आहे. आणि घुष्मेश्वर, आपण जे घृष्णेश्वर म्हणतो, तर त्याचं मूळ नाव घुष्मेश्वर आहे आणि ते म्हणजे अपप्रचार होत ते घृष्णेश्वर झाले. तर त्या घृष्णेश्वराचं उपज्योतिर्लिंग आहे व्याघ्रेश्वर. अशा प्रकारे ह्या उपज्योतिर्लिंगाचा आपण विचार ह्या ठिकाणी केला. आता गंगा अवतरित कशी झाली काशीमध्ये, आपण आता अनुसयाचा विचार आपण केला 2 मिनिटापूर्वी थोडक्यात. तर अनुसयेमुळे गंगा त्या ठिकाणी अवतरित झाली. अनुसयेची तपश्चर्या त्या ठिकाणी चालू असताना त्या ठिकाणी अनेक वर्ष अनुसयेने काशीला तपश्चर्या केली. अनुसया म्हणजे आत्रीची पत्नी, दत्त महाराजांची आई. तिचं पतिव्रत खूप म्हणजे प्रगाढ होतं, त्याचं आपण म्हणजे साक्षात देव ते त्या ठिकाणी आले म्हणजे याचा विचार आपण करायला पाहिजे की तिचं पतिव्रत किती सुंदर होतं आणि किती छान प्रकारे तिने ते पालन केलं. त्या ठिकाणी काय झाले की एक दिवस तिची खूप तपश्चर्या झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गंगा स्वतः तिच्याकडे आली अनुसयाकडे की बाबा मला अवतरित व्हायचंय पण माझ्या पुण्याचा साठा तेवढा नाहीये. म्हणजे गंगेने काय सांगितलं की माझ्या पुण्याचा साठा तेवढा नाही, त्याच्यामुळे मला अवतरित व्हायला थोडस अवघड चाललं. कारण तीर्थांवर काय होतं की नदीचं स्नान म्हणजे आपण नाना प्रकारचे जे आपले दोष असतात तर त्या दोषाचं आपण त्या ठिकाणी गेले की स्नान केल्याच्या नंतर आपण म्हणतो आपलं पातक नाहीसं झालं, पण मग ते पातक कुठेतरी जमा होतं आणि जमा झाल्याच्या नंतर त्या तीर्थाला म्हणा देवतेला म्हणा तो त्रास होतो. तर अशा प्रकारे ती म्हणली माझं काही तेवढं तपश्चर्या माझ्याकडे कमी पडते तर काय करू शकते. अनुसया म्हणली बरं बाबा तुम्ही सांगा काय पाहिजे तसं. तर म्हणजे तुझी 1 वर्षाची तपश्चर्या मला दे, तुझी 1 वर्षाची जर तपश्चर्या तू जर मला दिली तर मी ह्या ठिकाणी अवतरित होऊ शकते, म्हणजे मला ते पुण्य त्या ठिकाणी मिळेल आणि मी ह्या ठिकाणी अवतरित होईल. तेवढं घ्या बाबा काय त्याला काय, लोकांचं जर चांगलं होत असलं तर मला काहीच अडचण नाही बाबा. गंगा तुम्ही जर अवतरित होत असाल, सगळ्यांचं पाप जर नष्ट होत असेल तर मी द्यायला तयार आहे. आणि तिने ते देऊन टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिव सुद्धा नंतर त्या ठिकाणी प्रगट झाले की बाबा हिने एवढं एकदम कस काय
काय हिंमत लावली, कारण आपण साधी गोष्ट जरी काही द्यायची म्हणजे तरी आपण 4दा विचार करतो. रुपये जरा द्यायचं तर आपल्या खिशात पाहतो आपण 8 आणे आहेत का, मगच आपण ते पुढे टाकतो. असं एक थोडस आपण चालून पाहतो. पण तिने ती हिंमत लावली बाबा आणि ते दिलं. दिल्याच्या नंतर शिव सुद्धा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर पार्थिव लिंगाची ती पूजा करायची. पार्थिव लिंगाचं म्हणजे मातीचं पासून जे तयार झालेलं त्याचा विषय आपला मागे झालेला. तर त्या लिंगाची ती पूजा करायची. त्या ठिकाणी शिव प्रगट झाले. गंगा सुद्धा त्या ठिकाणी आली आणि तिला आशीर्वाद देऊन ती गंगा त्या ठिकाणी त्या पार्थिव लिंगामध्ये शिव महाराज जे आहेत त्या पार्थिव लिंगामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ते पार्थिव लिंग त्या ठिकाणी शिवलिंगासारखंच म्हणून ते त्या ठिकाणी ओळखायला लागले. मग शिवानी आत्री आणि अनुसयाची त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर हा सगळा प्रकार पाहून आत्री ऋषींना सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटले की बाबा या आपल्या पत्नीच्या तपश्चर्येमुळं या ठिकाणी गंगा अवतरित होणार आहे आणि साक्षात आपली पत्नी ज्या शिवाची पूजा करते त्या ठिकाणी सुद्धा शिव त्या ठिकाणी अवतरित झालेले आहे. अशा प्रकारे त्यांना छान आनंद झाला. दोघांनी दर्शन घेतलं. इति कोटिरुद्र संहितायां चतुर्थोऽध्याय गंगा आणि नर्मदा. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, आज गंगे भागीरथी, आज गंगे भागीरथी, दयानंद शिव सुंदर आनंद शिव सुंदर
आपल्याला वाटतं की आपण त्यांना कुठेतरी जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याच्यासोबत आपलंही नाव झालं पाहिजे. असं बरेच वेळेस असतं. एखाद्याला मोठेपणा मिळाला की त्याला असं वाटतं बा आपल्याला त्याच्यासोबत मिळालंच पाहिजे. तर गंगा अवतरण झाली, मग नर्मदेला वाटलं की आपला कुठेतरी कमीपणा नको व्हायला. आपलं चला बाबा मला कुठेतरी तिला जाऊन भेटलं पाहिजे, म्हणजे चार चौघाला वाटलं पाहिजे की नाही बाबा हे आहे यांच्यासोबत हे आहे. अशा प्रकारे जसं जुन्या काळात बैलगाडी चालायची आणि त्या बैलगाडी खाली ते कुत्रं चालायचं, त्या कुत्र्याला असं वाटतं तेव्हा आपल्या पाठीवरच ही बैलगाडी चालली, असं त्याला जो अभिमान असायचा. तसं एखादं कोणी चाललं की त्याला असं वाटायचं बाबा आपणही त्याच्यासोबत चाललं पाहिजे. मग नर्मदा त्या ठिकाणी गंगेला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आली आणि वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्ष सप्तमीला गंगा आणि नर्मदा या दोघी जणी त्या ठिकाणी काशीला एकाच वेळेस त्या ठिकाणी अवतरित असतात. एकाच वेळेस या दोघींचं त्या ठिकाणी अवतरण होतं. हे काशीला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे म्हणून गंगा आणि नर्मदा त्या ठिकाणी अवतरित झाल्या. पुढे कथा अशी आहे की रुचिक नावाची एक स्त्री होती. तर तिचा विवाह झाला. पूर्वजन्माच्या काहीतरी त्रासामुळे म्हणा किंवा पूर्वजन्मात तिच्याकडून काही जे दोष घडले त्या दोषामुळे तिला वैधव्य प्राप्त झालं. मग त्यावेळेला बालवैधव्य किंवा हे खूप त्रासदायक असायचं. काही करावं बाबा आता कुठेतरी आपलं मन लागलं पाहिजे म्हणून तिने काय केलं की पार्थिव लिंगाची पूजा तिने सुरुवात केली. पार्थिव म्हणजे मातीपासून तयार झालेलं शिवलिंग त्या ठिकाणी तिने करायचे आणि त्याची ती पूजन करायची. पूजन चालू असताना मूढ नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाने तिच्याकडे काम इच्छेने तो तिच्याकडे गेला आणि तिला तो सांगू लागला किंवा तू युवती आहे असं आहे तसं आहे. तू तिला नाना प्रकारे समजून सांगू लागला आणि काम इच्छेने तो तिच्याकडे गेला. ती तिच्या आपल्या नामस्मरणामध्ये त्याच्यामध्ये ती तल्लीन असायची. तिने काही कोणाकडे लक्ष दिलं नाही काही नाही. पण हा रोज तिला त्रास द्यायचा. म्हणजे चांगल्या कार्यामध्ये विघ्न हे निश्चितच येतात. मग त्या कार्याला तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही ते कार्य करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा. कारण हे विघ्न येणारच. चांगलं कार्य तुम्ही करायचं म्हणल्यावर त्याच्यात विघ्न येणार. तिने तिची तपश्चर्या चालू ठेवली. हा नियमित तिला येऊन त्रास द्यायचा पण तिने काही तिकडे लक्ष देऊ नये. आणि एक वेळेस खूपच तिने मग त्रास द्यायला तिला सुरुवात केली आणि ती शिवाचे ध्यान त्या ठिकाणी करायला लागली. शिव त्या ठिकाणी त्यांनी पण पाहिलं बाबा ही काही सोडत नाही म्हटल्यावर शिवाला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागलं. आणि शिवाने त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं त्या मूढ नावाच्या राक्षसाचा त्या ठिकाणी विनाश केला. आणि त्या रुचिका नावाची जी स्त्री होती तिला त्यांनी दर्शन दिलं आणि तिला आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. अशा प्रकारे त्या रुचिका नावाच्या स्त्रीचं त्या ठिकाणी भगवंताने उद्धार केला आणि तिने जे शिवलिंग मातीचं त्या ठिकाणी तयार केलेलं होतं त्या शिवलिंगामध्ये तिने प्रवेश केला आणि शिव त्या ठिकाणीच अंतर्धान झाले. प्रथम ज्योतिर्लिंग आपण जे पाहतोय ते आहे सौराष्ट्र ज्योतिर्लिंग. त्याला आता आपण सौराष्ट्र म्हणजे त्या भागाचं नाव सौराष्ट्र आहे आणि आपण सोमनाथ नावाचं ते ज्योतिर्लिंग आहे. गुजरात प्रांतामध्ये ते ज्योतिर्लिंग येतं. पूर्वी आपण ऐकली कथा की दक्ष राजाच्या 27च्या 27 मुली त्यांनी काय केल्या चंद्राला दिला आणि मात्र त्याचं एकीवरच प्रेम होतं. रोहिणीवर त्याचं प्रेम होतं आणि रोहिणीशी ते प्रेम करत असताना शेवटी मुलगी काय होतं काहीतरी दुःख झालं. घरातल्या गोष्टी ती आईला सांगून काहीतरी करू शकते पण ज्या वेळेला खूप दुःख होतं खूप यातना होतं त्यावेळेला तिला मात्र आपल्या वडिलांशी बोलावंच लागतं. तिच्या मनामध्ये खूप असतं किंवा आपल्या एखाद्या बोलण्यामुळे आपल्या वडिलांना त्रास होईल त्याला मनस्ताप होईल. अशा प्रकारे ती खूप मुलगी आपल्या मनामध्ये ते विचार साठवून ठेवते. शेवटपर्यंत ती आपल्या वडिलांना काही सांगत नाही कारण
असं वाटतं तिला की बाबा आपल्या एका बोलण्यामुळे जर वडिलांचं मन दुखवलं, त्यांना जर काही वाईट वाटलं, त्यांना जर वाटलं बाबा आपण एवढं सगळं चांगलं केलं आणि ही दुःखात आहे का, अशा प्रकारे तिने खूप प्रयत्न केला की बाबा सांगू नये आपल्या वडिलांना. पण शेवटी काही कारणास्तव शेवटी दुःख ज्या वेळेला खूप जास्त होतं त्यावेळेला मग ते सांगावंच लागतं. मग तिने काय केले की बाबा वडिलांना सांगितलं की ते दुसऱ्या ज्या 26 जणी होत्या त्यांनी सांगितलं की बाबा ते फक्त रोहिणीवरच प्रेम करतात, माझ्यावर काही आमच्यावर काही कोणावर प्रेम करत नाही आणि ते तिच्याच भोवती असतात सतत. दक्ष राजाने पुष्कळ प्रयत्न केला, एकदा दोनदा त्यांना समजून सांगितले की महाराज तुम्ही असं काही करत जाऊ नका, सगळ्या तुमच्या समान पत्नी आहात, तुम्ही सगळ्यांना सारखा अधिकार द्या. त्याने आपलं हो नाही केलं, पुन्हा जैसे थे पुन्हा त्याचं काम तसंच, तो काही कोणाकडे लक्ष देईना. मग शेवटी दक्ष राजाला राग आला. राग आल्याच्या नंतर त्यांनी चंद्राला शाप दिला, म्हणजे जावयाला, की तुला क्षयरोग होईल म्हणून, क्षयरोग होईल म्हणून असा शाप दिला. आपण अक्षय आणि क्षय या दोन गोष्टी आपण मागे पाहिल्या. अक्षय म्हणजे न संपणार, एकाच अक्षराचा फरक आहे, त्याच्या पुढे जर अ लावलं तर न संपणार. क्षय म्हणजे संपणार. क्षयरोग हा म्हणजे माणसाला शेवटी जर्जर करत तुझा, अशा त्या रोगाचं तुला रोगग्रस्त होईल म्हणून असं त्याला शाप दिला. शाप दिल्यानंतर मग तिथे काय बोलायला नाही, करायला काही वेळ लागत नाही. त्यांचा देह जो आहे तो क्षयरोगाने त्या ठिकाणी ग्रस्त होत चालला आणि त्यांना त्रास होत चालला. दिवसेंदिवस त्यांचं जे शरीर आहे ते क्षयग्रस्त होत चाललं. त्याला वाटलं कोणाला सांगावं, काय करावं, काय कोणत्या डॉक्टरकडे जावं, अशा प्रकारे त्याच्या डोक्यात नाना प्रकारचे विचार. मग ऋषींची त्यांची भेट झाली की बाबा तुम्ही असं कर म्हणे, प्रभास नावाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रात तुम्ही जा आणि त्या ठिकाणी तुम्ही महामृत्युंजयाचा जप तुम्ही करा. आपण कालच, मला वाटतं कालच पाहिला मृत्युंजयाचा मंत्र, तर त्या मृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप करा. म्हणजे किमान तुम्हाला, आता ते देवता असल्यामुळे त्यांना तो कमी काळ लागायचा, आपल्याला जास्त काळ लागतो, तुम्ही किमान 6 महिने तरी जप करा अशा प्रकारे सांगितलं. आणि रात्रंदिवस जर तुम्ही ध्यास धरला तरी 10 करोड पर्यंत तुम्हाला तो जप तुम्हाला तो घेऊन जावा लागेल मृत्युंजयाचा. म्हणजे कुठेतरी तुमची तपश्चर्या सफल होईल आणि तुम्हाला तुमच्या ह्या त्रासातून तुम्हाला मुक्ती मिळेल. आपले ते गेले चंद्रदेवता, त्यांनी ते उपासना चालू केली आणि शंकर भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न झाले. शंकर भगवंत प्रसन्न झाले, म्हणे बाबा काय झालं, कशा करता तू हे करतो. म्हणजे बाबा असं असं मला या तुम्ही क्षयरोगातून तुम्ही आम्हाला मुक्त करा. म्हणजे बाबा मी मुक्त तर काही करू शकत नाही पूर्णतेने तुला, कारण शाप आहे, शाप हा तुला भोगावंच लागेल म्हणे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण तुझं प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत तुझं शरीर पुन्हा वाढत जाईल आणि पौर्णिमेपासून तर पुन्हा खाली खाली कमी एक एक कलेने ते कमी होत जाईल, कारण तुला हा भोग तुला भोगावाच लागेल. म्हणून शिवाने त्याला सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही जसं म्हणताल तसं, पण निदान तुम्ही मला याच्यातून मुक्त तर करा म्हणे. म्हणून त्या ठिकाणी शिवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि शिवाने आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी त्या क्षयरोगापासून ते हळूहळू हळूहळू मुक्त होत गेले. आपण आता नेहमी पाहतो चंद्र कलेने वाढतो, पहिल्या दिवशी थोडा असतो, दुसऱ्या दिवशी तसा वाढतो, पौर्णिमेपर्यंत पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो आणि क्षय होतो. म्हणजे पुन्हा पौर्णिमेपासून तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो. अशा प्रकारे त्याला आशीर्वाद दिला आणि भगवंत त्या ठिकाणीच सोमनाथाच्या रूपामध्ये अवतरित त्या ठिकाणी झाले. सोमनाथ भगवान की जय. सोमनाथ म्हणजे चंद्रापासून त्या ठिकाणी अवतरित झाले म्हणून त्याचं सोम असं नाव त्या ठिकाणी पडलं, म्हणून सोमनाथ. तर त्या सोमनाथाचं दर्शन आपण घेतल्याने, त्या ठिकाणी राहिल्याने, वास्तव्य केल्याने आपल्या शरीराच्या कोणत्या कोणत्या पीडा त्या ठिकाणी नष्ट होतात. क्षयरोग जर असला तर तो नष्ट होतो,
शरीराला कोड जर असलं तर ते नष्ट होतं, रोग जर काही आपल्या शरीराला असला तर तो त्या ठिकाणी नष्ट होतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला. सोम नावाचं कुंड त्या ठिकाणी आहे पाण्याचं, त्या कुंडाची जर स्नान केलं तरी आपल्याला व्याधी नाहीशी होती. चंद्रकुंड म्हणून तिथे आहे, त्या कुंडाचं जरी आपण स्नान केलं तर त्याच्याने ती व्याधी नाहीशी होती. 6 महिन्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे की बाबा 6 महिन्यात तुम्ही या गोष्टी नियमित कराव्या. 6 महिने तुम्ही जर नियमित केलं तर तुम्हाला तर ह्या सगळ्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी सोमनाथाचं आपण चरित्र त्यांनी पूर्ण केलं. कोटी रुद्र संहितायां चतुर्दशोऽध्याय. आता दुसरे शिवलिंग म्हणजे शैल्यम, श्रीशैल्यम. सौराष्ट्रे सोमनाथांचं श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम. तर शैल्य नावाचे जे ज्योतिर्लिंग आहे ते कसं अवतरित झालं. एक दिवस काय झालं की षडानंद म्हणजे कार्तिकीय स्वामी, मुलं बऱ्याच वेळेस रागवून घरातून निघतात, बाहेर जातात, वापस येतात. पण षडानंद काय झालं की निघून गेला तर तो पुन्हा काही वापस यायचं नाव घेईना. शैल्य पर्वतावर षडानंद चालले गेले आणि शैल्य पर्वतावर गेल्याच्या नंतर पार्वतीने म्हणजे आईने त्या ठिकाणी जाऊन त्यांचा समज काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते तसेच पुढे पुन्हा निघून गेले. अशा प्रकारे ते पुढे जाता जाता शिव सुद्धा मग पार्वतीच्या पाठीमागे गेली. पत्नी जशी माहेरी गेली तर घरी जशी फजिता होती, ह्या डब्यात काय ठेवलेले, त्या डब्यात काय ठेवलेले, तू लवकर ये, मला काही सापडत नाही, अशा प्रकारे जी फजिता होती तर शिव सुद्धा तिच्या पाठीमागे त्या ठिकाणी गेले आणि पुष्कळ प्रकारे त्यांनी कार्तिकेय स्वामीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही चला परत, काय हरकत नाही, तुम्ही चला, काय कशा करता तुमच्या मनामध्ये तुम्ही एवढा राग धरला. तर तो राग कशामुळे धरला होता कार्तिकेय स्वामींनी की शिव आणि पार्वती यांनी काय सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे. म्हणून पालकांनी सतत आपल्या मुलांमध्ये कधीच काय इंग्लिश कंपॅरिझन काय ते एकमेकांमध्ये हे करू एकमेकांमध्ये कधीच करू नये मुलांमध्ये की बाबा तू मोठा आहे, याने हे छान केलं, त्याने ते कमी केलं, असं नाही. कारण जो तो ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये हुशार असतो. अशा प्रकारचा त्यांनी काय झालं की ज्या वेळेला जो पृथ्वीला सगळ्यात पहिले प्रदक्षिणा करून येईल तो सर्वश्रेष्ठ, असा त्यांनी त्यावेळेला तो विषय मांडला होता. आणि गणपती बाप्पा काय केले त्यांनी जेव्हा ते स्थूल शरीर आणि वाहन मूषक म्हणजे उंदीर त्याच्यावर निघायचं म्हणजे किती काही वर्ष जरी लोटले तरी वापस यायचं कामच नाही. कारण आता एवढं वजन त्या उंदराला घेऊन चालायचं म्हणल्यावर ते काही सोपं नाही. म्हणून मग त्यांनी हुशार केलं, बुद्धी जाता होता तो. तर त्यांनी आई वडिलांनाच प्रदक्षिणा केली आणि तिथेच आपलं उभं राहिलं. ते कार्तिकेय स्वामींनी पाहिला हात आपल्या आधी आला, कस काय आला, म्हणजे खोटं बोलला नाही म्हणजे त्यांनी प्रदक्षिणा केली म्हणे पृथ्वी प्रदक्षिणा. म्हणजे बाबा असं कस काय, आम्ही तर बरोबर निघालो होतो, हा कस काय आधी आला. त्यांनी ते सांगितलं. मग हा राग कुठंतरी त्याच्या मनामध्ये बसला की आई वडिलांनी काय केलं की हा श्रेष्ठ मी कनिष्ठ, अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये राग बसला आणि ते त्या ठिकाणी ते तिथून शैल्य पर्वतावर निघून गेले. वडिलांनी सुद्धा खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला, वडिलांनी सुद्धा खूप सांगितलं, पण त्याने काही ऐकायचं नावच नाही आणि तो त्या ठिकाणी थांबला आणि तिथेच राहायचा असा त्याने अट्टहास त्याने केला आणि ते त्या ठिकाणीच त्या पर्वतावर राहायला लागले. मग आता हे दोघं जण तिथे गेले, मग दोघांसाठी कुठेतरी स्थान निर्माण झालं पाहिजे, म्हणजे शिव आणि पार्वतीसाठी सुद्धा. मग त्या ठिकाणी शिव सुद्धा त्या ठिकाणीच राहिले आणि पार्वती सुद्धा त्या ठिकाणीच राहिली. अशा प्रकारे त्या ठिकाणी शैल्यम नावाचं जे क्षेत्र त्या ठिकाणी आणि दुसरे ज्योतिर्लिंग तिथे स्थापन झाले. श्री शैलेश्वर भगवान की जय.
Shiva